5 लाख होते बॉ फक्त लयतले 5 पॉईंट कमी पडले तर ड्रीम टीम होती ना बघ ना टीम बघ ना काय करतो ड्रीम टीमला मिरचावला रोग पाडा भोको म्हणून काय ना अण्णा मग हे तर शिकायचंय ना हे अत्याधुनिक शेती म्हणते त्याला मग उद्या जाऊ ना औषध आणायला आपण जाऊ ना बर तिकडे घे तू म्हातार तिचा मला वावरात आहे मिरच्या लावल्या काय गड्या म्हातारीवर आई गुंठाच केलाय का मिरच्याचा रागडा येऊ का अण्णा मग बघू बर ये अय यार आली का नाही लाईट चल मला जावं लागेल दारे मला बोललेले बस बिटे कुठे जातो दारे हो कुणाचं शेती करून बोल झालं येतो आपलं बोलवायचं आता बोललो नाही तरी आपल्याला शेतीच करावं लागणार माहिती हा मी करतोय शेती करून आत्महत्या करण्यापेक्षा वावर एकूण आईस केलेली बरी ना आणि ती मी करणार आहे आईस नादाला लागून मग चांगलं कल्याण निघतो बराच ठोके खावं लागते मला चाललो का दारे मग आता जातो ना आई तुला काय करायची करू ठोके खावं लागतं करत परत आराम नाही आला अरे शिरूला गेलो थोडं काम होतं अण्णा काय तुम्हाला एक विचारायचं होतं बोल ना ते आपलं वरला काढलं ते नाही का मळीतलं काय तेवढं एकूण आपण उद्योग केला असं काहीतरी सुरू जमीन इकून नसतो करायचा उद्योग नाही तरी त्याच्यात काय सोनं पिकत काय खायला भेटत आहे ना हा लयच उद्योग करणार असला तुझ्या स्वतःच्या हिमतीव करावं शेतात काम म्हणलं तुम्हाला बोक येतो चालला उद्योग करायला आणि उद्योग करून लय लखोपती व्हायला जातात होत्या टांगड्यावर नाही तरी त्याच्यात काय लाखानी पिकत येत का काय करा तुमच्यावर तुम्ही खायला माग होता अय यार एवढा कावळा तरी घेऊन जा चित्राबाला नाही नेत हॅलो दाजी कुठे तुम्ही या ना एक दिवस इकडं वावराचं आपलं हे करायला मी कालच विषय काढला होता त्यांच्या घातल्या डोक्यात पण ते नाहीच करते तर तुम्ही येऊन जरा उठलं हे करा तुमचं ऐकते ना हा मी कालच त्यांच्यापाशी विषय काढला ते नाहीच करते पण तुमचं जरा ऐकते ते हा या तुम्ही आणि उद्या या उद्या आहे सोड बरं चालतं या मग ठेवू मग या बरं का नक्की अण्णा गेली कुठं गड्या
रानातच होते का? आहे दारी धरलं होते मोटर का ना इकडे सोड इकडे त्या मधल्या इकडे होते का? हा येर नव्हे मोठी रस्ते बी नाही ठेवले. लय हे इथं जरा अवघड लय लांब घातलं नाही पैप बी अण्णा इथं दारी होती मोटर बंद पडली काय ना अण्णा अण्णा अहो दाजी आले तर हळूच्या बरं का पायपात घोटाळा या या लय सुनाळ्यात रे इथं. लई मोटराची तर नेमेवाडीची एरी लय खोल दिसते इथं. लय खाली या बसा कस काय यानं केलं पाहुणं या बस काय काल संतूचा फोन आलता. बस म्हणला या दाजी लय दिवस झाले चक्कर नाही मारली काही नाही. कवा आल तू काय चालले अण्णा उद्या का आता? काय आई उलशी उन्हाळी बाजरी आहे चालू आहे दारे दुरे पाण्याचं कसं काय? पाणी येतंय बरं का एरीला लई मोटर असल्यामुळे पण दिवसाला वसारी होती 2 वसाऱ्या होत्या किती घे बाजरी? आधी आपल्या अर्धा एकर अर्धा नाही तरी शेतीत कुठं परवडतंय अण्णा? वराडायचं तर नाही कष्टच आहे नुसतं पण माझा दर आहे त्यांनी नातट करा ना एखादा कापऱ्या कोपऱ्याचं काय करा टाका अर्धाक्ष हे करून द्या ना त्याला एखादा उद्योग टाकून काहीतरी करेन धंदा तिकडं सावलीला बसल्या तपलं. त्याचं काय ते सरी इकून पुण्याला चला म्हणून तो काय सोपा आहे का? नाही तो कसा म्हणा ना त्याला सांगितलंय ना तो म्हणतोय ना तेवढं काय करा त्याला एखाद्या कापऱ्या कोपऱ्यात द्या टाकून बरं का. आणि शेतीत तुम्हाला नाही काय परवडतं इथं नाही तरी तुम्हाला कोणते बाजार भाव येतं सरकार अशा उड्या हाणतंय. कोणत्या पिकाला तुम्ही एवढा घाम गाळून कष्ट करून करायचं गेलं की 2 रुपयांनी 3 रुपयांनी तुमची मेहनत निघा ना. हाय त्याचा नाद तर मग काय करा टाका एखादी एकरी कोण आणि त्यानं द्याल उद्योग टाकून. इथं आता रानात काम करायला तर तुम्ही बघा ना. काय पाहुणं तुमच्या मनात कस काय असली विचारित काय नको नाही नाही मग तुम्हाला असं वाटतं का समज तुमच्या बी पोरांसमोर असं उन्हामध्ये तुमचं तर काबड कष्ट गेलंच तुम्ही लहानपणीपासून तुमचे वडील लहानपणीच वारले होते तेव्हापासून तुम्ही काबड कष्ट करताय. हा तुम्ही किती तुमच्या आतापर्यंत समज तुम्हाला किती दुःख सहन करावं लागलं केव्हापासून कष्ट करताय आणि परत उद्या तेच तुमच्या पोरांनी बी केलं पाहिजे का? गेला तर झकमार म्हणत होतं शिक चांगलं. आता नाही शिकलं त्याला काय सांगावं आता त्याला नाही शिकलं त्याला नाही गोड लागली शाळा पहिल्यांदी. मग आता म्हणतायत आता करून दे ना सावलीला काम करत द्या इकून एखादं करीन काहीतरी धंदा फिंदा तालुक्याला. नाही गाड्या म्हणून मी मरूच तो रे ना मी एक तुकडं सुद्धा ऐकणार नाही एक गुंठा सुद्धा ऐकणार नाही. मी मेल्यावर तुम्हाला जे करायचंय ना ते करावं. नाही तुमच्या मनाने नाही शिकून द्यायची का जमीन नाही त्याला काही उद्योग टाकून द्यायचा का? माझी जमीन नाही माझ्या बापाच्या बापाने घेतलेली जमीन मी मरूच तो एक काखरी सुद्धा ऐकणार नाही. हाय पण आता करून द्या ना त्याला म्हणता येते. तुमच्या अगोदर मीच मारतो करा काय करायचं तुम्हाला ती की मी बघा यार यार थांब ए, थांब काय नाही तू आवरण अरे थांबा तू ऐक ना. जाऊ दे सगळं नाही नाही तू ऐक अरे थांब थांब एक मिनिट. बघा येऊ आणि हे उद्योग करायचा का? थांबा ना सांगतो ना मी तर थोडं समजून तुम्हाला बी थोडा दम निघा ना. थांब थांब काय नाही सांभाळा वावर तुमचं, मी चाललो आता. अरे तुमच्या मनाला की अरे थांब ना ऐक ना. काय थांबून उपयोग आहे वावर ऐकण्याचं फिरणं अरे ऐकण्याचं सांगतो अण्णाला एवढं नको म्हणावं राहण्याचं. पाहुणे चाललं काय मग? नाही इथं जे संतोष थांबितो. येस असा कदा उठती जाऊ हा
झालं का नाही? झालं आता हे थोडं राहिली एक वसारी. त्या तुझ्या व्यवहाराचं काय झालं? झाला नाही व्यवहार. इकली का राहिलेली? हा इकडे जमीन नव्हती काल माहिती राव शासन. मस्त नव्हती वाटत, पण आता पूर्ण कडं जम काढतात का? आमचं इका म्हणतंय 1-2 एकर मला उद्योग करायचा आहे. मग काय झालं मग? नाही आपली जमीन होती, आपल्या बापाच्या बापाने घेतलेली. नाही मग येते पण आता पोर आहे करावं लागत तसं. मग पुण्याला घेतली काय जागा पोरांनी? घेतली एक गुंठा घेतली. काय चवेर त्यात? इकडे 2-3 एकर एकायची आणि तिकडं एखादा गोंडा घ्यायची. काय आता? खरं आहे बरं का, पण आता काय पोरायच्या मनाने उडी तिथे होऊन द्यावं लागते. करेन म्हणतोय काय तिकडे काही? घेतली एक गुंठा जमीन खरी म्हणतोय उद्या. ती खाल्ला काढे वाटणी ठेवायला पाहिजे तेवढी तुला घरी खायला. साधा पण पोरायच्या मनाने होऊन द्यावं लागतं उडी तरी. जमिनी पण काय नाही करत. पोरं नीट नाटके नाही राहिले आताची. थोडं हे कर ते कर, काय आताच काही नाही. आहे पण आता काय मला मोबाईल घ्यायचा आहे, मला हे करायचंय, द्या पैसे. नुसते पैसे द्या, शेतात काम नको. काम आजकालचे कोण करतोय? आता उद्योग धंदेच करते. काय आता असे जिंकून जाते पुण्या मुंबईला. काय आता आपण आहेत तवा राहत्यान, आपले पोरच काय ठेवायचे नाही. कोण ठेवतो आता? नाही मी मरच तो टाकते नाही. मग आता पुण्याला जायचं असं सोबत. बर ये मग काय आता आई. मग आता काय करता? तिकडे तरी फोटो बघा. आता काय करता? मला हायवे करतो जा का की करता होय. हा बर वर राहून राव आणि त्यालाच कप्तान करू पण बात. अरे सुपटन आहे ना पण पटन भारी ना. पैसे का देत तुम्ही? देतो ना, दम काढणार देईन ना. दम काढणार 3,000 रुपये घेतले. आजचा वायदा होता. पुढे पळून देतो ना, चाललं मी देतो ना तुला. तुला लईच गरम झालं बा. गरम झालं म्हणजे तू तुला काही कर भाई, पैसे दे भाऊ. देईन ना. कुठं पळून चालला ते जरा एवढा कम तापत तू सध्या. थांब ना 1-2 दिवस. बारा दिवशी संध्याकाळी काय बारा दिवशी संध्याकाळी पर्यंत जर पैसे नाही दिले तुझ्या बापाच्या दारात जाऊन बसत असतील. आई संध्याकाळी घेऊन टाक, परदेश संध्याकाळी. हा अरे तो कोणाचे पैसे घेतले? काय आता जाऊन दे, लई डोक्याला बरेच घेतले. कुणी येतंय पैसे म्हणतंय. ऐक अण्णा बेडला जायचं होतं. 3,000 रुपये द्या ना. कशाला लागायचे? लायसन्स आहे का? मी 4-5 दिवसांनी जावा. सध्या काय पैसे नाहीत. करतो 2-3 दिवसात काहीतरी. काय 2-3 दिवसांनी? आता का मला अर्जंट लागत होतं. मला गाडी होती एक जणाची, जातो गाडी बसून. हाय गाडी तर. अरे पण पैसे नाहीत ना. 2-4-5 दिवसांनी जा ना. 4-5 दिवसांनी कुठून यायचे? नाही तरी तुम्हाला केव्हा पैसे असतील?
पाळी दिवशी संध्याकाळपर्यंत जर पैसे नाही दिले तर बापाच्या दारात येऊन बसत असतो. हॅलो अनिल, कुठे आहे? घरी का? बरं लवकर 2 मिनिटात चावडी पुढे ये. बरं लवकर ये बरं का, मी लगेच आलो तिथं, लवकर या. बोकड कुठे गेले? बीड फोडून यार बोकड आलंय का तिकडे? तुला कळत नाही का म्हणजे झालं पोरो बोकड बघितलं का? संतू दादा आणि पोरगा घेऊन गेलेत गाडीवर. आमचा संत्या हा 3000 याच्यासाठी लागत होते काय याला? अरे बिझनेस काय झालं रे? काय बिझनेस? त्या दिवशी मग दाजीला बोलिलं म्हातारे नाही, मी बोललेलं बाबा म्हातारा कुठं म्हणतं इकायचंय, काय इकायचं नाही म्हणते. अरे म्हातारा मग दी फुकून देते एवढे अरे कर हार नाही, मी नाही इकली, सगळी काटा करून टाकले. बिझनेस बिझनेस म्हणलं बिझनेसच असतो आपल्याकडे. मी हळूहळू लावणार डोकं, नाही तर वावरात पाऊल सगळी टाकणार नाही मी आता इथून पुढं. अरे बळे आमचा संत्या बघितला का? ते ना अनिल मोगा तिकडे हिंडत होते बघ, घरी असून त्याच्या बघा. कोणाचा आणायचा का? हा अनिलच्या घरी बघा. आयला ते बोकडाच नाही माहिती झालं रे. बोकड हे खाल्लं म्हणायचं म्हातारा कुत्र्याने. आयला मी मोकराला भेटतो म्हणून तो फोन आला म्हणून मला काय माहिती बोकड नाही काय.
अरे काय आता तुझ्या लागतं ते मला काय म्हणलं ते पैसे लगेच लागत लगेच तू घेऊन टाक म्हणा चल. त्याच्यासाठी नेलोय हाय त्याचा नंबर आपण ते पैसे भेटून सगळं करू. ते तर देत पण बोकडाच नाही माहित होऊ नाही राव नाही तर आपली वाट लागायची. बरं मी तुला एक फोन लाईन मात्र माझ्या पैसे आलं का बरं मी म्हणून ते त्याला विचार त्यांनी पैसे बघितलं कुत्र्याने खाल्ले. हा सांगते बोकाड कुठे गेलं? मला काय माहिती कुत्र्याने खाल्ला असं. असं का? नाही नाही मग गाडी काय आपल्याचा नवरा घेऊन गेला. कोण गेला? कोण गेला? मग आम्ही नेलं का बघा कोण नेलं मग? चाललो मी सांभाळा सांभाळा तुम्ही चला. चाललं नाही तो अजिबात घरी सुद्धा यायचं नाही. येणार नाही घरी सुद्धा यायचं नाही. अजिबात नाही येत. हा काम नको काय नको. येत नाही वावर इकून टाकायचे. काय उतरा नका लिंबू आणावं लागेल का काय? कमी प्या ना. नाही तुझ्या बापाकडे यावंच लागेल मला. बोकडं चोरीता का? हा म्हणलं काही शाना असतील तू. काय पाहून पोरांनी नाही ते समजा करून ठेवला. हा मला ते मोगा माहित नव्हतं. त्या राम्याचा फोन आला मला दवाखान्यात होता. बरं झालं थोडस लवकर न्याला वाटतंय. मी तर राहणारच होतो. ते पोरग आलं बोलायला कवा सकाळी केलं का? दुपारच्या टायमाला. कुणी खुळू घातलंय काय सारखं वावारिका वावारिका वावारिका. शेवट उमदा करून घेत. उमदा केला त्याने आणि ते मेल असतं मग काय करायचं होतं. मग काय पुढे घेऊन बसायचं होतं तुमचा वावर. ते काय गेलो तो बोला ना बी दवाखान्यात. काय आता वावर वावर वावर. त्याने बरेच दिवसापासून अण्णा त्यांनी मनात धरलं होतं. ती त्या दिवशी बरं तुम्हाला ते माझ्याकडे त्या दिवशी आला. त्या दिवशी मला म्हणला अण्णाला सांगा असं करा तसं करा. बरं त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो मी. परत तुम्ही हाय तेच केलं. परत एवढा राग मारायचा ना थोडाफार राग मारायचा एवढा समजा ती मेल असतं मग काय करायचं होतं. असं करीन वाटलं नव्हतं ते. दारू पिलं त्या दिवशी बोकाड गेलं. त्याला रागाच्या भरात बोललं थोडं तर दुसऱ्या दिवशी कुटाणा करून टाकलं त्याने. हे आताची पोर माहित नाही तो आपल्याला. याचं त्याचं बघून याचं त्याचं बघून काही करते ते.
काय आता त्याच्या मनासारखंच करावं लागलं. काय देतो तिकडे ते वारल्या कोपऱ्याचं देतो एकर बरी पुन्हा काय तेच तुम्हाला पहिल्याने म्हणलं होतं. आता हे तुम्ही त्याची सांगितलं त्याचीच करायचं ना. तर जाऊ द्या ना, करून द्या ना त्याला. करायचं तर करून द्या. टाकाय काय करायचं जाईन त्याच्या वाट्यात जाईन. आणि मेला तुम्ही कोण वावरात घेऊन बसणार आहे त्यासाठीच करताय तुम्ही. काय जगण्याची सामना नाही राहिली टाकतो ते आता मी त्याला ते घेऊन येत होतो. ते इकडे काय घरी यायला तयार नाही. तुम्हाला मी घराची पायरी सुद्धा चढणार नाही. तर त्या मध्येच रस्त्याला थांबलाय. मला तुम्ही अण्णा काय म्हणते बघा. ते जर तयार होत असले तर येईन मी. करतो व्यवहार सगळे पैसे तुमच्या हातात देतो. मग काय त्याला आता काय उद्योग करायचा असेल ते करेन गाड्यात जाईन तर त्याच्याच वाट्यात जाईन. मला ते मी काय आता मग काय करायचं होतं आपलं बरं. कुठं आपलं नाहीच करायचं का? जमिनीला कुठं घेऊन बसायचंय. आता मेला जर असता मग काय करायचं होतं. बरं तर बोलताय ना काय बोलावं त्याला जास्त किती का असं म्हणजे लय डोक्यात खोळ घेतलंय. हातात पैसे देतो तुम्ही तुमचं बघा आता. चालतंय टाकू करून या काय त्या वावरला घेऊन बसायचं. पुढे बसला काय माहिती तिथं हाय का घ्या.